मला असं वाटतं की विरोधकांना महाराष्ट्राच्या विकासापेक्षा या सगळ्या गोष्टीमध्ये फार रस आहे. त्याच्यामध्ये कोण सामील असेल, त्याच्यामध्ये कोण गिल्टी असेल, त्याला पाठीशी घालण्याचा काही संबंध येत नाही. पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या विकासाची देखील चर्चा झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा आदर, अबू आझमींनी काल केलेलं स्टेटमेंट आणि त्याच्यानंतर त्यांनी परत विविध गोष्टी त्याच्यासमोर ज्या आणलेल्या आहेत. असं वाटतं की अबू आझमीला वाचवण्याचं षडयंत्र हे महाविकास आघाडीचेच लोक करतायत असं एकंदरीत चित्र निर्माण झालं. आंदोलन केलं पायऱ्यांवर, त्याच्यावर अबू आझमींच्या प्रतिमेवर धिक्कार केला. कोश्यारी ते कोरटकर अशा पद्धतीच्या घोषणा मी तेच तुम्हाला सांगितलं, मी तेच तसं आवर्जून कालपासून मी हेच सांगतोय की अबू आझमीने जे वक्तव्य केलं होतं ते विधानसभेचे सदस्य म्हणून, कायदा बनवणारा एक सदस्य म्हणून केलेलं वक्तव्य होतं. त्याचा जाहीर निषेध आणि निलंबनाची मागणी आम्ही सभागृहामध्ये केली, परंतु त्याला त्यांचा ट्रॅक बदलण्यासाठी किंवा त्यांना वेगळ्या मार्गावर नेऊन संरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडी वेगवेगळे कंगोरे समोर आणते. मी मगाशी पण हे सांगितलं की आत्ताच आम्ही सभागृहामध्ये आलेलो आहे. काय पत्र दिलंय, काय पत्र नाही दिलंय, त्याच्यावर काय उल्लेख आहे, हे सगळं घेऊन आम्ही त्याचा खुलासा करू.